नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनडेफिनेट इंटिग्रेशन यातील एक्सरसाइज 3.2b फर्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज सॉल्व करण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले माहिती असणे आवश्यक आहे. सम स्पेशल इंटिग्रल्स पहा, हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. हे फॉर्म्युले इथे खूप महत्त्वाचे आहेत, तरच हा एक्सरसाइज सॉल्व करता येणार आहे. पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/x² + a² असेल. पहा, x² + a² किंवा a² + x², कारण ॲडिशन आहे, मागे पुढे लिहू शकतो आपण dx. तर या टाईपचं इंटिग्रेशन आपल्याला 1/a tan इनवर्स x/a हा फॉर्म्युला आहे. पहा, दुसरा फॉर्म्युला येथे मायनस असेल तर 1/x², आता येथे मायनस असेल a² dx. तर फॉर्म्युला याप्रमाणे आहे 1/2a. 1/2a येथे लॉग x - a, येथे x - a आणि येथे x + a + c. याचे इंटिग्रेशन याप्रमाणे. पहा, तिसरा फॉर्म्युला आता इंटिग्रेशन 1/x² - a² आहे. सपोज हे यांचं साईन चेंज केलं आपण, म्हणजे a² पॉझिटिव्ह आणि x² निगेटिव्ह याप्रमाणे. तर dx याचं इंटिग्रेशन याप्रमाणे 1/2a लॉग त्याच टाईपचं आहे, फक्त येथे a + x, येथे a + x येणार आहे आणि येथे a - x + c. पहा, फोर्थ फॉर्म्युला आता याचं स्क्वेअर रूट असेल. समजा ही टर्म आहे डिनोमिनेटरमध्ये, त्याला स्क्वेअर रूट असेल a² - x² आणि dx असेल. त्याचे इंटिग्रेशन साईन इनवर्स x/a + c. सोपा फॉर्म्युला साईन इनवर्स x/a याप्रमाणे असेल. तर पाचवा फॉर्म्युला हे जर स्क्वेअर रूटमध्ये असेल तर, हे स्क्वेअर रूटमध्ये असेल तर याप्रमाणे, आणि हे स्क्वेअर रूटमध्ये असेल 1/√, आधी x² आणि नंतर a² - dx. तर याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ x प्लस हे स्क्वेअर रूट x² - a², हा थोडा वेगळा फॉर्म्युला आहे, + c. पहा, याप्रमाणे. आणि हे स्क्वेअर रूटमध्ये असेल तर, पहा, स्क्वेअर रूटमध्ये ही टर्म आणि ही टर्म असेल तर, म्हणजे सहावा फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/√x² + a² असेल dx. तर त्याचं इंटिग्रेशन याचप्रमाणे लॉग ऑफ x प्लस हा डिनोमिनेटर x² + a² + c. पहा, लक्षात राहतील. आधी हा फॉर्म्युला पाठ करा, नंतर याला मायनस साईन, तर हा फॉर्म्युला येथे यांचं साईन चेंज, म्हणजे हे मायनस हे प्लस, हे मायनस हे प्लस याप्रमाणे. नंतर हा डिनोमिनेटर स्क्वेअर रूटमध्ये, नंतर हा डिनोमिनेटर स्क्वेअर रूटमध्ये, नंतर हा डिनोमिनेटर स्क्वेअर रूटमध्ये. पहा, याप्रमाणे 6 फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा. यावर आधारित आपल्याला हा एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे. आता आधी आपण काय करणार, येथे x² आहे, x², बरोबर आहे, म्हणजे x²चा कोइफिशियंट आपल्याला 1 करायचा आहे. आधी x²चा कोइफिशियंट 1 करायचा. सोल्युशन याचा आन्सर कसं लिहिणार आपण, लेट i = सपोज i म्हणजे हा दिलेला प्रॉब्लेम 4x² - 3 dx, बरोबर आहे, = आधी 4 आपण काय करू, कॉमन काढू, म्हणजे याचा x²चा कोइफिशियंट 1 होईल. आधी 4 कॉमन काढू आपण. 4 कॉमन काढले तर येथे x² होईल, आणि येथे 4 कॉमन काढल्यामुळे याला पण डिवाईड होतील, बरोबर आहे. 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 कॅन्सल होतील, -3, व्हॅल्यू चेंज होत नाही, बरोबर आहे, dx. आता हे 1/4 बाहेर घेऊ आपण, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, बाहेर घेता येईल आपल्याला. हे बाहेर घेतले तर येथे राहील x² आणि -3/4 राहत आहे dx, बरोबर आहे. पहा, x² - a², x² - a², म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला, या पॅटर्नमध्ये कन्वर्ट करता येईल. फक्त येथे काय, xला स्क्वेअर आहे, परंतु aला स्क्वेअर पाहिजे. 3/4 आहेत, याला असं लिहिता येईल आपल्याला √3 याचाही स्क्वेअर केला, आणि 4 आहेत तर 2 याचाही स्क्वेअर, म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला √3/2
आणि असा स्क्वेअर, म्हणजे √3चा पण स्क्वेअर आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल, √3चा स्क्वेअर म्हणजे फक्त 3 बरोबर आहे, आणि 2चा स्क्वेअर म्हणजे 4. आपण व्हॅल्यू चेंज केलेली नाही आहे, फक्त ॲरेंजमेंट केलेली आहे बरोबर आहे. याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी पहा 3ला आपण असं लिहू शकतो, 3 म्हणजे काय √3 आणि त्याचाही स्क्वेअर म्हणजे 3 बरोबर आहे. आणि 4ला आपण असं लिहिलं 2चा स्क्वेअर, व्हॅल्यू तीच आहे याप्रमाणे. म्हणजे आपण असं लिहू शकतो ए स्क्वेअर आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. पहा हा जो ए आहे त्याला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचा आहे आपल्याला, म्हणजे 1/x² मायनस √3 आणि अपॉन 2 याचाही स्क्वेअर dx. म्हणजे एची व्हॅल्यू आपण काय घेणार √3/2 बरोबर आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करता येईल, हे 1/4. आता इंटिग्रेशन घेऊ आपण, x² मायनस a², x² मायनस a² हा पॅटर्न आहे बरोबर आहे. या पॅटर्ननुसार फॉर्म्युला कसा तयार होईल 1/2a. याचं इंटिग्रेशन आता डायरेक्ट घेता येईल आपल्याला, 1/2a. ए म्हणजे इथे √3/2, √3/2 मल्टिप्लिकेशनमध्ये बरोबर आहे. आणि लॉग ऑफ x मायनस ए, ए म्हणजे पहा x मायनस ए म्हणजे √3/2, √3/2 आणि इथे x प्लस ए म्हणजे √3/2 प्लस c. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, पहा हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे 1/4 आणि √3 हे लॉग क्रॉस मल्टिप्लिकेशन 2x मायनस √3 आणि 2x प्लस √3. हे 2 डिव्हिजनमध्ये, हे पण 2 डिव्हिजनमध्ये नंतर कॅन्सल होतील बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे याला पूर्ण अपॉन, याला डिव्हिजनमध्ये 2 येतील, याला पण डिव्हिजनमध्ये 2 येतील, कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर नंतर ते कॅन्सल होतील याप्रमाणे, प्लस c. याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला. पहा आधी आपल्याला x² कोएफिशियंट 1 करायचा आहे, नंतर स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे, जो ए आहे तो स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. नंतर कोणता फॉर्म्युला तयार होतो आहे, कोणता फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल, कोणता पॅटर्न इथे तयार होत आहे, त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. पहा इथे हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे, x² मायनस a² बरोबर आहे. हा फॉर्म्युला इथे रिझन म्हणून लिहायचा आहे, सिन्स हा फॉर्म्युला पुन्हा इथे रिझन म्हणून आपल्याला लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट i इक्वल टू, आधी आपल्याला x² कोएफिशियंट 1 करायचा आहे. लेट i इक्वल टू, पहा इथे x² कोएफिशियंट 1 करायचा आहे, म्हणजे 9 कॉमन घेऊ आपण, 1/9 कॉमन घेतले तर इथे 25/9 होतील बरोबर आहे. आणि मायनस हे 9 कॅन्सल होतील, येथे x². इथे कॉमन घेतला आपण 2 टर्ममध्ये, म्हणजे प्रत्येक टर्मला 9ने डिवाईड करणार बरोबर आहे. आणि dx याची व्हॅल्यू हीच आहे बरोबर आहे. हे 9 कॅन्सल म्हणजे फक्त 25 आणि 9 इंटू x² म्हणजे 9x². याप्रमाणे आता 1/9 बाहेर घेऊ, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले आपण तर इथे काय राहील 1/25/9 आणि मायनस x² बरोबर आहे dx. पाय a² मायनस x², आधी a² नंतर x² मायनसमध्ये हा पॅटर्न येत आहे बरोबर आहे. a² पाहिजे, आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू, व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे, म्हणजे 5/3 आणि स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला, मायनस x². 5चा स्क्वेअर 25 आणि 3चा स्क्वेअर 9 बरोबर आहे. व्हॅल्यू तीच आहे, फक्त आपण a² मायनस x² हा पॅटर्न अप्लाय केलेला आहे. हे 1/9 याचं इंटिग्रेशन याप्रमाणे घेता येईल आपल्याला, 1/2a, 1/2 ए म्हणजे 5/3 बरोबर आहे. आणि हे लॉग, पहा येथे काय आहे ए प्लस एक्स, ए मायनस एक्स, आणि येथे काय आहे एक्स मायनस ए, एक्स प्लस ए. आधी एक्स असेल तर पॅटर्न हाच एक्स मायनस ए बरोबर आहे. आणि येथे ए मायनस एक्स, परंतु येथे आधी वर प्लस आहे, येथे वर मायनस आहे. हा चेंज लक्षात ठेवा.
येथे ए प्लस एक्स, ए म्हणजे 5/3 आणि प्लस एक्स आणि 5/3 मायनस एक्स आणि प्लस सी. हे कॅल्क्युलेशन करू. या 3ने हे 3 होतील, 9 कॅन्सल होतील. 5 × 2 10, 10 × 3 म्हणजे 30. 1/30 लॉग क्रॉस मल्टिप्लिकेशन 5x प्लस 3x, सॉरी क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 + 3x, 5 + 3x आणि येथे 5 - 3x. आधी हा मल्टिप्लिकेशन करायचा. 5 - 3x, 5 - 3x प्लस सी. हे येणार आहे इंटिग्रेशन याप्रमाणे. पुढे रिझन लिहायचं. सिन्स कोणता पॅटर्न अप्लाय केला, हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण, तो पुढे इथे लिहायचा आहे. इंटिग्रेशन घेतलं की हे रिझन लिहायचं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन. सोल्युशन. लेट I = इंटिग्रेशन 1/7 + 2x² आणि dx. 2x² dx. आधी x² कोएफिशियंट 1 करू, म्हणजे 2 कॉमन काढू आपण. 2 कॉमन काढले आपण तर हे 7/2 होतील प्लस x², बरोबर आहे, आणि dx. हे 1/2 बाहेर घेऊ. 1/2 बाहेर घेतले तर इथे 1/7/2 आणि प्लस x². कोणता पॅटर्न होईल, a² + x² किंवा x² + a², बरोबर आहे. ॲडिशन असल्यामुळे मागे पुढे लिहू शकतो आपण. 1/2 इंटिग्रेशन 1/, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 7/2ला आपण असं लिहू शकतो √7 आणि √2 याचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, फक्त 7 = 7, 2 = 2, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहिणार √7/√2 याचाही स्क्वेअर आणि प्लस x² dx. याचं इंटिग्रेशन a² + x² किंवा x² + a², tan इनवर्स. म्हणजे हे 1/2 1/a, म्हणजे √7/√2, √7/√2, बरोबर आहे, a म्हणजे, आणि tan इनवर्स x/a. a म्हणजे काय आहे, √7/2, √7/√2 dx. सॉरी, इंटिग्रेशन घेतलेलं आहे, येथे dx नाही लिहिणार, येथे आपण प्लस सी लिहिणार. पुढे हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण, रिझन म्हणून लिहायचा आहे. सिन्स पुढे रिझन लिहून टाका. तो पूर्ण फॉर्म्युला ॲज इट इज येथे लिहायचा आहे. हे 2 आहेत. 2 म्हणजे आपण असं लिहू शकतो √2चा स्क्वेअर, बरोबर आहे. 2 म्हणजे काय, √2 × √2 म्हणजे √2चा स्क्वेअर. म्हणजे 2ला आपण असं लिहू शकतो √2 × √2, म्हणजे हे √2 कॅन्सल होतील. 2 म्हणजे काय, 2 √2 × √2. 2ला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे कारण हे √2 कॅन्सल होतील म्हणून. आणि इथे √7/√2, हे √2 आणि हे √2 कॅन्सल होतील. tan इनवर्स x/, एकाच स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो आपण √7/2, कारण दोघांनाही स्क्वेअर रूट आहे, एकाच रूटमध्ये आपण लिहिलेलं आहे, प्लस सी, बरोबर आहे. √2 आणि √7 यांचा मल्टिप्लिकेशन आहे. दोन्ही एकाच रूटमध्ये लिहू शकतो आपण. 2 × 7 म्हणजे √14. याला आपल्याला असं लिहिता येईल √14, 1/√14 आणि tan इनवर्स. किंवा असंही करता येईल आपल्याला, हे √7 आहेत, हे √2 आहेत, बरोबर आहे. आता हे √2 वर जातील, म्हणजे √2x/√7 प्लस सी. याचा आन्सर काय आलेलं आहे आपलं, हे √2 वर जातील, म्हणजे आन्सर हे येईल. पहा बोर्डवर स्पेस कमी आहे. 1/√14 tan इनवर्स हे √2 वर जातील, कारण याला अपॉनमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे √2x आणि √7 आणि प्लस सी. याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला. आयची व्हॅल्यू ही मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, पुढे रिझन पण लिहा. फोर्थ क्वेश्चन,
डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट आहे आणि एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. पहा डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट आहे आणि एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे इथे हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय होईल. बरोबर आहे. सोल्युशन आधी आपण काय करणार, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करणार. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये डी एक्स. आधी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करू आपण, म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये पहा इथे आपण काय करणार, 3 कॉमन काढणार. 3 कॉमन काढले आपण तर येथे एक्स स्क्वेअर होईल आणि येथे -8/3 होतील डी एक्स. बरोबर आहे. हे म्हणजे 1/√3 आपण बाहेर घेतले. असं करता येईल आपल्याला. इंटिग्रेशन 1 अपॉन येथे राहील स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर आणि -8/3 डी एक्स इक्वल टू 1/√3 इंटिग्रेशन 1 अपॉन हा एक्स स्क्वेअर आहे परंतु ए स्क्वेअर म्हणजे √8/√3 आणि याचाही स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला √8/√3 कारण एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर पाहिजे आपल्याला डी एक्स. बरोबर आहे. हा फॉर्म्युला स्क्वेअर 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर आधी आहे. हा फॉर्म्युला नाही आहे, ए स्क्वेअर आधी नाही आहे, येथे एक्स स्क्वेअर आधी आहे म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय होईल. याचं इंटिग्रेशन हे 1/√3 ॲज इट इज. याचं इंटिग्रेशन काय येईल, हा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर आहे तो असाच राहणार आहे. याचं इंटिग्रेशन याप्रमाणे लॉग ऑफ एक्स आणि प्लस एक्स प्लस हा डिनोमिनेटर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 8/3 कारण हे जर सॉल्व केलं आपण 8/3 होईल. 8/3 प्लस सी हे येणार आहे इंटिग्रेशन. फक्त हे सॉल्व केलं आपण येथे 8/3 कारण इथे आपल्याला फक्त सोल्युशन पाहिजे. इथे ए स्क्वेअरची गरज नाही आपल्याला. हे कॅल्क्युलेशन इथे आपण लिहिलेलं आहे. पुढे रिझन लिहा. हा फॉर्म्युला अप्लाय केला म्हणून पुढे हा फॉर्म्युला ॲज इट इज रिझन म्हणून लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा स्क्वेअर रूट आहे डिनोमिनेटरमध्ये आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सपोज एवढा एक्स आहे, एक्स स्क्वेअर आहे, हा ए स्क्वेअर आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला इथे अप्लाय होईल. बरोबर आहे. त्या टाईपमध्ये कन्वर्ट करता येईल आपल्याला. सोल्युशन लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1/11 - 4x² डी एक्स इक्वल टू आधी आपण काय करणार, 4 कॉमन काढणार कारण याचा कोएफिशियंट आपल्याला 1 आला पाहिजे. म्हणजे आय इक्वल टू इंटिग्रेशन 1/, स्क्वेअर रूटमध्ये कॉमन काढणार आपण 4 कॉमन काढले तर इथे 11/4 होतील आणि मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे डी एक्स. ब्रॅकेटला मल्टिप्लायमध्ये आहेत हे म्हणजे 1/, स्क्वेअर रूटमध्ये 4 याची व्हॅल्यू 2 येईल. पुढे लिहू आपण. इथे राहील 11/4 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स परंतु स्क्वेअर रूट आहे याला याप्रमाणे. 4चं स्क्वेअर रूट 2 लिहिता येईल आपल्याला. याचे इंटिग्रेशन याप्रमाणे घेता येईल आपल्याला. आधी आपण ॲरेंजमेंट करू. 1/, ए स्क्वेअर पाहिजे म्हणजे √11 4ला 2 लिहिणार आपण आणि स्क्वेअर व्हॅल्यू तीच आहे. बरोबर आहे. परंतु स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. 2चा स्क्वेअर 4 आणि √11चा स्क्वेअर 11 मायनस एक्स स्क्वेअर येथे डी एक्स. आता इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला 1/2 स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर त्याचं इंटिग्रेशन साइन इनवर्स x/a. साइन इनवर्स x/a. x/a म्हणजे हे √11/2 आता हे 2 वर जातील. बरोबर आहे. प्लस सी म्हणजे 1/2 साइन इनवर्स 2x हे 2 वर जातील कारण याच्या डिव्हिजनमध्ये आहेत म्हणजे 2x/√11 प्लस सी हे येणार आहे इंटिग्रेशन. हे जर फॉर्म्युले माहिती नसतील तर हे काहीच सॉल्व करता येणार नाही. पुढे रिझन लिहा हा फॉर्म्युला अप्लाय केला म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 6. येथे कोणता पॅटर्न आहे, 1/, स्क्वेअर रूट आहे आणि एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर
1/√, आधी एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, म्हणजे हा फॉर्म्युला आपण येथे अप्लाय करणार. बरोबर आहे. या टाईपमध्ये आहे. सोल्युशन लेट आय इक्वल टू, आधी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आपल्याला 1 करायचा आहे. आय इक्वल टू 1/√, आहे 2x² आणि -5 dx इक्वल टू, म्हणजे हे 1/√2 बाहेर येतील. बरोबर आहे. किंवा स्क्वेअर रूटमध्ये कॉमन घेत आहोत आपण, म्हणजे इथे x² राहील आणि इथे हे 2 कॉमन घेतले म्हणजे ते 5/2 राहतील. बरोबर आहे. dx. आता हे 1/√2 बाहेर घेऊ आपण. इंटिग्रेशन म्हणजे इथे काय राहील, 1/x² मायनस 5/2 राहतील, परंतु स्क्वेअर रूट आहे dx. बरोबर आहे. हे 1/√2 इंटिग्रेशन आपण फॉर्म्युल्याप्रमाणे ॲरेंजमेंट करू, म्हणजे x² मायनस इथे a² पाहिजे, 1 आहे, स्क्वेअर रूट आहे, x² आहे, मायनस a² पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. x² मायनस a², 5/2ला आपण कसं लिहिणार, √5/√2 आणि याचा स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू तीच येणार आहे, म्हणजे √5 येथे √2 आणि याचा स्क्वेअर dx. आता इंटिग्रेशन घेऊ आपण. 1 याचं इंटिग्रेशन काय आहे, लॉग ऑफ, हे ॲज इट इज कॉन्स्टंट आहे, आधी आपण कॉमन घेतलेला बाहेर आलेला कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज. याचं इंटिग्रेशन घेत आहोत लॉग ऑफ x प्लस हा डिनोमिनेटर x², हे कॅल्क्युलेशन करू आपण, म्हणजे 5/2च होईल. इथे a² लिहिण्याची गरज नाही, हे कॅल्क्युलेशन लिहिलं तरी चालेल. 5/2 √5चा स्क्वेअर 5, √2चा स्क्वेअर 2 प्लस c, याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. पुढे रिझन लिहा, हा फॉर्म्युला अप्लाय केला म्हणून पुढे रिझन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 पहा. क्वेश्चन नंबर 7 याप्रमाणे आहे. क्वेश्चन नंबर 8 याप्रमाणे आहे. इंटिग्रेशन येथे 2 + x 2 - x याप्रमाणे आहे. आणि क्वेश्चन नंबर 9 याप्रमाणे आहे. इंटिग्रेशन येथे 10 + x आणि 10 - x. तीनही क्वेश्चन्स आपल्याला एकाच टाईपने सॉल्व करायचे आहेत. आपण जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत ते आपल्याला अप्लाय करण्यासाठी आधी आपण काय करू, याचं रॅशनलायझेशन. येथे पण तीच प्रोसेस, येथे पण तीच प्रोसेस करायची आहे. एकाच टाईपचे तीनही क्वेश्चन्स आहेत. सोल्युशन आधी आपण हा सॉल्व करू, नंतर हे सॉल्व करू आपण. पहा, न्यूमरेटरमधील स्क्वेअर रूट साईन कॅन्सल करण्यासाठी आपण आधी काय करू, याचं रॅशनलायझेशन. लेट आय इक्वल टू, सपोज आय म्हणून हा दिलेला प्रॉब्लेम घेऊ आपण, 9 + x आणि 9 - x. या इंटिग्रेशनची व्हॅल्यू सपोज आय आहे. इंटिग्रेशन म्हणजे हे 9 + x आहेत आणि येथे 9 - x आहेत. स्क्वेअर रूटमध्येच आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. जो डिनोमिनेटर आहे त्याचा अपोजिट साईन, येथे मायनस आहे तर प्लस साईन घ्यायचं आपल्याला. तर येथे पण प्लस साईन, 9 + x 9 + x. बरोबर आहे. dx म्हणजे काय होईल पहा, 9 + x 9 + x, दोन टर्म सारखे आहेत, मल्टिप्लिकेशन आहे, स्क्वेअर रूट आहे. पहा, म्हणजे स्क्वेअर रूट आहे, म्हणजे 9 + x याचा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. आणि येथे काय होईल, a - b a + b, म्हणजे a² - b², 9चा स्क्वेअर 81 होईल आणि -x², याप्रमाणे, किंवा इथे 9² लिहिलं तरी चालेल. बरोबर आहे. असं लिहिता येईल आपल्याला. dx पहा इक्वल टू, हे पण स्क्वेअर रूटमध्ये आहे आणि स्क्वेअर आहे, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल, 9 + x होईल, परंतु येथे डिनोमिनेटर स्क्वेअर रूटमध्ये राहणार आहे, 9² - x². बरोबर आहे. ही पण टर्म स्क्वेअर रूटमध्ये आहे, ही पण आहे, परंतु येथे स्क्वेअर असल्यामुळे यांचं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, फक्त 9 + x आणि हा डिनोमिनेटर स्क्वेअर रूटमध्ये याप्रमाणे कन्वर्ट होईल. बरोबर आहे. पहा, तीनही क्वेश्चन्स आपल्याला एकाच टाईपने सॉल्व करायचे आहेत. पहा, 9 + x, आता आपण काय करू,
इंटिग्रेशन या प्लस साईनने हा डिनोमिनेटर सेपरेट करू आपण. म्हणजे इंटिग्रेशन 9 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स आणि या प्लस साईनने सेपरेट करू इंटिग्रेशन. येथे काय होईल एक्स अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स असं लिहिता येईल आपल्याला. बरोबर आहे, कारण आपल्याला फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत. आपण जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत ते अप्लाय करण्यासाठी आपण ही ॲरेंजमेंट केलेली आहे. आता स्क्वेअर रूट साईनवरचं कॅन्सल झालेलं आहे. आता हे 9 आहेत, आपण बाहेर घेऊ शकतो म्हणजे 1 अपॉन होईल येथे. बरोबर आहे, आय इक्वल टू इंटिग्रेशन हे 9 बाहेर घेतले आपण. 9 बाहेर घेतले तर 1 अपॉन येथे स्क्वेअर रूट आहे. येथे ए स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. 9 स्क्वेअर आहे म्हणजे ए स्क्वेअर, 9 स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला येथे आता अप्लाय करू शकतो आपण. बरोबर आहे, 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि हे प्लस इथे आपल्याला काय करायचं आहे, याचे इंटिग्रेशन घेण्यासाठी एकतर आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागेल किंवा स्क्वेअर रूटमध्ये जी टर्म आहे काय आहे स्क्वेअर रूटमध्ये 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअर रूटमध्ये ही टर्म आहे 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे, याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, याची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, कॉन्स्टंट आहे त्याचं स्क्वेअर, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 आणि याची डेरिव्हेटिव्ह मायनस 2x येईल. बरोबर आहे, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह वर आणायची आपल्याला, तर मायनस 2x पाहिजे वर. येथे फक्त x आहे, आपण काय करू मायनस 2x म्हणजे मायनस 2 ॲड करू आपण येथे. असं करून चालेल का, नाही, म्हणजे अनबॅलन्स होईल. आपण त्याला बॅलन्स करू. म्हणजे काय करायचं आपल्याला ॲरेंजमेंट करायची. येथे इंटिग्रेशन फक्त x आहे तर मायनस 2x करू आपण. मग मायनस 2x केल्यामुळे येथे 1 अपॉन मायनस 2ने पुन्हा डिवाईड करावं लागेल. बरोबर आहे, मायनस 2 अपॉन मायनस 2 म्हणजे 1 अशी अरेंजमेंट करता येईल आपल्याला. आणि हे ॲज इट इज 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता इंटिग्रेशन घेऊ आपण. इक्वल टू हे 9 याचं इंटिग्रेशन आपण पाहिलेलं आहे 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याचं इंटिग्रेशन साईन इनवर्स एक्स अपॉन ए. एक्स म्हणजे एक्स आणि ए म्हणजे येथे ए स्क्वेअर. ए म्हणजे फक्त येथे 9 होईल. बरोबर आहे, हे प्लस मायनस हे मायनस होईल 1 अपॉन 2. हा न्यूमरेटर आहे, हा डिनोमिनेटर आहे. डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअर रूटमध्ये असणारी जी टर्म आहे तिची डेरिव्हेटिव्ह, एवढ्या टर्मची डेरिव्हेटिव्ह, स्क्वेअर रूटचा विचार करू नका, स्क्वेअर रूटमध्ये असणाऱ्या टर्मची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे. बरोबर आहे, तर त्याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो. 2 इंटू डिनोमिनेटर, 2 इंटू डिनोमिनेटर, 2 इंटू डिनोमिनेटर काय आहे मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस सी. पुढे रिझन काय लिहायचं आपल्याला, हा एक फॉर्म्युला अप्लाय केला ते एक रिझन लिहा. इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स म्हणजे साईन इनवर्स एक्स अपॉन ए. हा एक फॉर्म्युला अप्लाय केला आपण प्लस सी. बरोबर आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि दुसरा फॉर्म्युला अँड रिझन हे लिहायचं आपल्याला. इंटिग्रेशन वर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे एफ डॅश एक्स आणि खाले स्क्वेअर रूटमध्ये एफ ऑफ एक्स आहे. असं जर असेल तर या एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह वर असेल, स्क्वेअर रूटमध्ये असणाऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरमध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो 2 टाइम्स डिनोमिनेटर याप्रमाणे, म्हणजे 2 टाइम्स हे. आपण यापूर्वी एक फॉर्म्युला पाहिलेला आहे, इंटिग्रेशन वर डेरिव्हेटिव्ह आणि खाले फंक्शन, त्याचं इंटिग्रेशन काय असते लॉग ऑफ डिनोमिनेटर प्लस सी. हा फॉर्म्युला यापूर्वी आपण पाहिलेला आहे, परंतु ही टर्म एफ ऑफ एक्स जर स्क्वेअर रूटमध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन 2 टाइम्स डिनोमिनेटर याप्रमाणे. हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. हा एक फॉर्म्युला अप्लाय केला आपण इक्वल टू 2 इंटू रूट एफ ऑफ एक्स. सिन्स
हे रिझन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मार्क्स मिळणार नाहीत. सॉल्व करू. 9 साइन इनवर्स हे x/9 बरोबर आहे. हे मायनस हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील बरोबर आहे. फक्त मायनस हे 9 स्क्वेअर म्हणजे 81 लिहू शकता तुम्ही, कारण इथे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस सी. पहा याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. पहा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, तरच हे सॉल्व करता येईल. हा माहिती पाहिजे फॉर्म्युला. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 सोल्युशन क्वेश्चन नंबर 7 प्रमाणेच आहे. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 2 + x 2 - x dx. रॅशनलायझेशन करू आपण. 2 + x इथे मायनस साईन आहे, हे आपल्याला कॅन्सल करायचं आहे. म्हणजे याच टर्मने आपल्याला डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं आहे. इथे 2 - x 2 + x आणि इथे 2 + x. जो डिनोमिनेटर आहे त्याचा अपोजिट साईन, इथे मायनस आहे तर प्लस साईन घेणार आपण, कारण आपल्याला न्यूमेरेटरचं स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं आहे. म्हणजे इथे प्लस साईन घ्यावे लागेल. स्क्वेअर रूटमध्ये काय होईल? 2 + x 2 + x म्हणजे 2 + x त्याचा स्क्वेअर होईल, कारण मल्टिप्लिकेशन आहे, सेम टर्म आहेत बरोबर आहे. 2 + x स्क्वेअर आणि इथे पुन्हा स्क्वेअर रूट येईल. 2a - b a + b म्हणजे a स्क्वेअर - b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर म्हणजे 4 किंवा 2 स्क्वेअर आणि मायनस x स्क्वेअर. हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. a - b a + b मल्टिप्लिकेशन असल्यामुळे असं लिहू शकतो आपण a स्क्वेअर - b स्क्वेअर बरोबर आहे. याप्रमाणे dx. पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल म्हणजे इंटिग्रेशन इथे 2 + x राहील न्यूमेरेटरमध्ये आणि खाली राहील 2 स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर - x स्क्वेअर. a म्हणजे इथे 2 आहे बरोबर आहे dx. आता आपण काय करणार? सेपरेट करणार. इंटिग्रेशन या प्लस साईनने सेपरेट करू हा डिनोमिनेटर, म्हणजे 2 स्क्वेअर - x स्क्वेअर dx आणि प्लस साईन इथे x इंटिग्रेशन 2 स्क्वेअर - x स्क्वेअर dx. दोघांचं इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. हे 2 बाहेर घेऊ आपण म्हणजे 1 होतील बरोबर आहे. देअरफॉर I इक्वल टू हे 2 बाहेर घेतले आपण तर 1 स्क्वेअर रूटमध्ये a स्क्वेअर - x स्क्वेअर dx. याचं इंटिग्रेशन साईन इनवर्स x/a आणि हे प्लस. पहा इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 8 9 आणि 7 या तीनही क्वेश्चनमध्ये आपल्याला ही डेरिव्हेटिव्ह वर आणायची आहे आणि याचं इंटिग्रेशन साईन इनवर्सच्याच फॉर्ममध्ये येणार आहे. याची डेरिव्हेटिव्ह वर कधी येईल? -x स्क्वेअर. याची 0 होईल परंतु -2x पाहिजे. येथे -2 आपण ॲड करणार बरोबर आहे. म्हणजे इंटिग्रेशन येथे -2x लिहिणार आपण, तर येथे 1/2 म्हणजे येथे -1/2 येथे -2. -2ने मल्टिप्लाय करणार, डिवाइड करणार बरोबर आहे. म्हणजे असं किंवा असं बरोबर आहे. आणि हे ॲज इट इज फक्त ॲरेंजमेंट केली आपण. येथे 2 स्क्वेअर - x स्क्वेअर dx इक्वल टू हे 2 याचं इंटिग्रेशन साईन इनवर्स x/a. आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. a म्हणजे येथे 2 आहे. a स्क्वेअर a म्हणजे फक्त 2 होतील बरोबर आहे. हे मायनस प्लस मायनस होईल 1/2. पहा याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे. स्क्वेअर रूटमध्ये जे फंक्शन आहे, स्क्वेअर रूटचा विचार करू नका, स्क्वेअर रूटमध्ये जे फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह वर आहे. याची 0 होईल आणि याची -2x बरोबर आहे. तर याचं आन्सर काय असते? 2 टाइम्स डिनोमिनेटर. हा डिनोमिनेटर म्हणजे 2चा स्क्वेअर - x स्क्वेअर प्लस c. सॉल्व करू. 2 साईन इनवर्स x/2 हे 2 कॅन्सल होतील कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. -2चा स्क्वेअर 4 - x स्क्वेअर
आणि प्लस सी याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. पहा तिसरा प्रश्न याप्रमाणे आहे. पहा क्वेश्चन नंबर 9 याप्रमाणे आहे. येथे 10 + x आहे, 10 - x आहे. त्याचा आन्सर आपल्याला काय मिळेल? पहा 2 असेल तर येथे 2 येत आहे, म्हणजे येथे आपल्या आन्सरमध्ये याचा आन्सर याप्रमाणे मिळेल. येथे 10 मिळतील, बरोबर आहे. आणि फॉर्म्युला तोच लागेल, साइन इनवर्स. येथे x/10 मिळेल आणि मायनस a² म्हणजे येथे 10चा स्क्वेअर, येथे 100 मिळतील आपल्याला पुढच्या क्वेश्चनमध्ये, आणि -x² + c. पहा याप्रमाणे क्वेश्चन नंबर 9चा आन्सर मिळेल आपल्याला. तरी पण सॉल्व करू आपण. पहा 2 फॉर्म्युले अप्लाय केले. ते रिझन लिहा. इंटिग्रेशन 1/√मध्ये a² - x² dx. याचं इंटिग्रेशन साइन इनवर्स x/a + c. आणि दुसरा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. इंटिग्रेशन वर डेरिव्हेटिव्ह आलेली आहे आणि खाली √मध्ये फंक्शन आहे. त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह वर आहे, तर याचं इंटिग्रेशन 2 टाइम्स हा डिनोमिनेटर + c. ही प्रॉपर्टी आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. ही एक प्रॉपर्टी लक्षात राहू द्या, येथे आपल्याला कामाला येत आहे. परंतु ही आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे f' आणि खाली √ नसेल, फक्त f(x) असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय लिहितो आपण? त्याचं इंटिग्रेशन log f(x). log f(x). येथे √ असेल तर आपण काय लिहितो? येथे √ असेल तर 2 टाइम्स डिनोमिनेटर f(x) आणि √ नसेल तर log f(x). लक्षात राहू द्या. पहा पुढे रिझन लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 सोल्युशन. लेट I = इंटिग्रेशन √मध्ये 10 + x आणि 10 - x dx इक्वल टू 10 + x. येथे 10 - x, येथे मायनस साईन म्हणजे प्लसने आपण मल्टिप्लाय करणार, डिवाइड करणार, बरोबर आहे, dx. याची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे, त्यामुळे काही बदल होणार नाही. परंतु येथे काय होईल? 10 + x, 10 + x, 10 + xचा स्क्वेअर होईल आणि पुन्हा √ आहे, म्हणजे याची व्हॅल्यू फक्त 10 + x येईल. आणि √मध्ये a - b, a + b म्हणजे a², 10² - x² असं लिहिता येईल आपल्याला. परंतु हे √मध्ये आहे. पहा स्क्वेअर आणि √ येथे कॅन्सल होतील, परंतु येथे √ साईन राहणार आहे, येथे dx. आता प्लस साईनने सेपरेट करू आपण, म्हणजे इंटिग्रेशन 10 हा डिनोमिनेटर 10² - x² dx. प्लस साईनने येथे x होईल, सेपरेट होईल डिनोमिनेटर, आणि 10² - x² dx. बरोबर आहे. 10 बाहेर घेऊ म्हणजे 1/, होईल. फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. इथे 10² - x² dx. a² - x² आणि √ आहे, आणि प्लस येथे आपण काय करू? या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह वर आपण कन्वर्ट करू, म्हणजे येथे -2x करणार, येथे -1/2, तर येथे -2x करू आपण. हे -2 - 2 कॅन्सल, बरोबर आहे, आणि आपण 10² - x² dx. बरोबर आहे. ही डेरिव्हेटिव्ह वर आणलेली आहे आपण, बरोबर आहे, याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे. देअरफॉर I = याचं इंटिग्रेशन साइन इनवर्स x/a. हे 10 ॲज इट इज, त्याचं इनवर्स साइन इनवर्स x/a. a म्हणजे येथे 10 होईल, कारण याचा स्क्वेअर आहे हा, फक्त a म्हणजे 10 होतील. आणि हे मायनस प्लस मायनस -1/2 होतील, -1/2. आणि याची डेरिव्हेटिव्ह वर आलेली आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय येईल? 2 टाइम्स डिनोमिनेटर, हा डिनोमिनेटर
10 स्क्वेअर म्हणजे 100 लिहिणार आपण आणि मायनस एक्स स्क्वेअर किंवा इथे 10 स्क्वेअर लिहा, नंतर कॅल्क्युलेशन करा आणि प्लस सी. बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील म्हणजे 10 साइन इनवर्स एक्स अपॉन 10 मायनस हे कॅन्सल झालेलं आहे 10 स्क्वेअर 100 मायनस एक्स स्क्वेअर. पहा इथे 10 स्क्वेअर कशाला लिहायचं, आपण कॅल्क्युलेशन लिहू आणि प्लस सी. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. देअरफॉर आय इक्वल टू. पहा क्वेश्चन नंबर 7, 8, 9 तीनही क्वेश्चन्स सेम टाईपचे आहेत आणि हेच फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत. पुढे रिझन लिहा. 2 फॉर्म्युले अप्लाय केले आपण. इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. आणि दुसरा फॉर्म्युला अप्लाय केला आपण इंटिग्रेशन वर फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आहे आणि खाली स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे. बरोबर आहे. तर याचं इंटिग्रेशन 2 टाइम्स हा डिनोमिनेटर रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. पुढे रिझन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. पहा इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे 3 टर्म आहेत. आपण आतापर्यंत फॉर्म्युलेमध्ये 2 टर्म पाहिलेले आहेत, एक्स स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. बरोबर आहे. येथे 3 टर्म आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. येथे पण आपल्याला काय करायचं आहे, 2च टर्म तयार करायचे आहेत. म्हणजे आपण काय करणार, एक परफेक्ट स्क्वेअरमध्ये ॲडजस्ट करणार आपण. म्हणजे इथे आपण मिडल टर्म ॲडजस्ट करणार. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 8वी 9वीला पाहिलेलं आहे मिडल टर्म कशी काढतात. याचा आन्सर कसं लिहिणार आपण, सोल्युशन लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन. पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 8x आणि प्लस 12. डिनोमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हा कॉन्स्टंट सेपरेट करणार आपण. आणि यामध्ये थर्ड टर्म पहा परफेक्ट स्क्वेअर लिहिण्यासाठी म्हणजे एक्सपेन्शन लिहिण्यासाठी आपल्याला थर्ड टर्म आपण 8वी 9वीला पाहिलेला आहे. थर्ड टर्म आपल्याला ॲड करायची आहे. फॉर्म्युला कसा आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन 2 आणि याचा स्क्वेअर. पहा एक्स म्हणजे ही टर्म, त्याचा कोइफिशियंट काय आहे, 8 आहे. कोइफिशियंट ऑफ एक्सची टर्म ही आहे, त्याचा कोइफिशियंट 8 आहे आणि अपॉन 2 आणि हा पूर्ण स्क्वेअर. काय होईल, 2 ने 8 कॅन्सल होतील, हे 4 होतील आणि 4चा स्क्वेअर 16. म्हणजे येथे आपण काय करणार, 16 ॲड करणार आणि सबट्रॅक्ट करणार. म्हणजे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 8x. येथे 16 ॲड करणार, आधी ॲड करणार आणि नंतर सबट्रॅक्ट करणार 16. त्यामुळे काही बदल होणार नाही. ॲड पण केलेले आहेत आणि सबट्रॅक्ट पण केलेले आहेत. बरोबर आहे. परंतु ॲड केलेले आपण इकडे ॲड करणार आणि सबट्रॅक्ट इकडे करणार, कॉन्स्टंटमध्ये सबट्रॅक्ट करणार. म्हणजे काय होईल पहा, 1 अपॉन, आता याला आपल्याला असं लिहिता येईल, याचं स्क्वेअर रूट एक्स होईल, येथे प्लस साईन आहे आणि याचं स्क्वेअर रूट 4 होईल आणि याचा स्क्वेअर म्हणजे एक्सपेन्शन असं लिहिता येईल आपल्याला. याचं जर आपण एक्सपेन्शन केलं तर काय होईल, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स म्हणजे 8x होतील आणि 4चा स्क्वेअर 16 हेच येत आहे. बरोबर आहे. असं न लिहिता आपण असं लिहिलेलं आहे x + 4 स्क्वेअर. बरोबर आहे. त्यासाठी आपण ही थर्ड टर्म ॲड केलेली आहे असं आपल्याला लिहिण्यासाठी. बरोबर आहे. आता हा x + 4 स्क्वेअर आलेला आहे म्हणजे एक्समध्ये इन्क्रीमेंट आहे आणि स्क्वेअर आहे म्हणजे एवढी टर्म आपण एक्स स्क्वेअर कन्सिडर करणार आणि मायनस हे कॉन्स्टंट, ही सबट्रॅक्शन काय होईल, -4 होईल. बरोबर आहे. म्हणजे हा ए स्क्वेअर झालेला आहे, हा एक्स स्क्वेअर झालेला आहे आणि हा ए स्क्वेअर झालेला आहे dx. याप्रमाणे म्हणजे आपण असं लिहू शकतो, x + 4 त्याचा स्क्वेअर आणि हे 2चा स्क्वेअर लिहू शकतो आपण, 2चा स्क्वेअर 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे.
1/x² मायनस a² असेल. फॉर्म्युला कसा आहे 1/2a. a म्हणजे इथे 2 आहेत, a म्हणजे इथे 2 आहे, बरोबर आहे. 1/2a फॉर्म्युला लॉग येथे x म्हणजे इथे x+4 घेणार आपण. फॉर्म्युला कसा आहे x मायनस a. x म्हणजे x+4 आणि मायनस करणार a म्हणजे 2 आणि x म्हणजे इथे x+4 आहे आणि प्लस करणार a म्हणजे 2 आणि प्लस c. पहा पुढे रिझन लिहा. पहा हे एक लक्षात राहू द्या. कोइफिशियंट एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याचा हाफ करायचा आणि स्क्वेअर करायचा. याचे हाफ 4 होतील, त्याचा स्क्वेअर 16, बरोबर आहे. पुढे रिझन लिहा. हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. इंटिग्रेशन 1/x² मायनस a² dx. तो फॉर्म्युला कसा आहे 1/2a लॉग ऑफ x मायनस a येथे x प्लस a प्लस c. पुढे रिझन लिहिणं आवश्यक आहे, नाही तर डायरेक्ट असं कसं आलं ते आपल्या लक्षात येणार नाही. 2 × 2 4 होतील 1/4. देअरफॉर i = 1/4 होतील, बरोबर आहे. लॉग 4 मायनस 2 म्हणजे हे 2 होतील x+2. हे कॅल्क्युलेशन करू आपण. 4 + 2 6 होतील म्हणजे x+6 आणि प्लस c. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.